कल्पना करा, मुघलांची अफाट सेना, आदिलशाहीचा दबदबा, पोर्तुगीजांची समुद्रावरची सत्ता आणि या सगळ्यात एक तरुण मराठा योद्धा ज्याच्या मनात एकच स्वप्न, स्वराज्य. आज आपण रणजित देसाई लिखित श्रीमान योगी या अप्रतिम कादंबरीतून जाणून घेणार आहोत त्या स्वप्नवत प्रवासाची कहाणी, जी फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला प्रेरणा देते. 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र हा एक जखमी भूमी होता. दिल्लीचा मुघल बादशहा आणि दक्षिणेचा आदिलशहा, निजामशहा या सगळ्यांनी मराठ्यांच्या मानेवर गुलामगिरीची जाड साखळी टाकली होती. गावोगावी शेतकरी लुटला जात होता, मंदिरांची तोडफोड होत होती आणि लोकांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न दूरवरच्या धुसर क्षितिजासारखं होतं. अशा काळात रणजित देसाईंच्या लेखणीने आपल्याला भेटतो श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराज. पण हे पुस्तक फक्त ऐतिहासिक घटना सांगत नाही. हे त्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करतं ज्याने महाराष्ट्राच्या मातीत स्वाभिमानाची बीजे रोवली. रणजित देसाई हे केवळ लेखक नव्हते, ते शब्दांचे शिल्पकार होते. त्यांनी महाराजांना आपण जसे इतिहासात वाचतो तसे नव्हे, तर जसे जिवंत होते तसे आपल्या डोळ्यासमोर आणले. श्रीमान योगी हा एक जीवनपट आहे, ज्यातील प्रत्येक प्रसंग जणू कॅमेऱ्यासमोर चित्रित होतो. शिवाजी महाराजांना आपण केवळ छत्रपती किंवा युद्धवीर म्हणूनच पाहतो, पण इथे ते पुत्र आहेत, पिता आहेत, राजा आहेत, मित्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं स्वराज्याचं स्वप्न पाहणारे एक माणूस आहेत. प्रस्तावनेत रणजित देसाई वाचकाला एका वेगळ्या प्रवासाचं आमंत्रण देतात. हा प्रवास तलवारीचा आहे, पण त्याहून जास्त तो विचारांचा आहे. हा प्रवास किल्ल्यांचा आहे, पण त्याहून जास्त तो लोकांच्या मनांचा आहे. या पहिल्या भागात लेखक आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत नेतो. एकीकडे दिल्लीचा औरंगजेब, ज्याचं स्वप्न होतं संपूर्ण भारताला आपल्या मुठीत घेण्याचं. दुसरीकडे दक्षिणेची सुलतानशाही, एकमेकांशी सत्तेसाठी लढणारी पण मराठ्यांना कायम गुलाम ठेवणारी. या दोघांच्या मध्ये मराठा मावळे, शेतकरी, व्यापारी ज्यांना सुरक्षितता, न्याय आणि सन्मान हवा होता. याच पार्श्वभूमीवर जन्माला आलेली शिवाजी महाराजांची कहाणी म्हणजे अंधारात पेटवलेला एक दिवा. या दिव्याचा प्रकाश पुढील पिढ्यांना फक्त दिशा दाखवणार नव्हता, तर त्यांच्या मनात अभिमान आणि स्वाभिमान जागवणार होता. रणनीतीचा संदेश. प्रस्तावना आपल्याला सांगते की नेतृत्व हे फक्त तलवार चालवण्याने नाही, तर दृष्टी आणि ध्येयांनी घडतं. जेव्हा जनतेचं दुःख आपलं दुःख वाटतं, तेव्हाच एक नेता लोकांच्या मनावर राज्य करू शकतो. वाचक म्हणून आपण या प्रस्तावनेनंतर तयार होतो एका अशा प्रवासासाठी जिथे युद्ध जिंकली जातील, किल्ले उभारले जातील, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनं जिंकली जातील. आणि श्रीमान योगी या नावामागचं खरं अर्थ उमगायला सुरुवात होते. एक असा योगी जो केवळ भिक्षा नव्हे तर स्वराज्याची प्राप्ती साधतो. बालपण, स्वराज्याचे बीज. 1630 साल, पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला. आजूबाजूला उंच कडे, डोंगराळ रान आणि दूरवर पसरलेली मावळाची हिरवीगार भूमी. याच किल्ल्यावर जिजाबाईंच्या कुशीत जन्म घेतो तेजस्वी बाळ शिवबा. जन्माच्या वेळी महाराष्ट्रात गडद ढग दाटलेले. मुघल आणि आदिलशाहीच्या सततच्या लढायांनी लोक त्रस्त. गावोगावी जुलूम, लुटमार आणि धर्मावर आघात. पण जिजाऊंच्या मनात मात्र वेगळं स्वप्न होतं. आपलं राज्य, आपल्या लोकांसाठी. त्या काळात हे स्वप्न अशक्य वाटत होतं, पण आईच्या हृदयात ते वास्तव घडवायची जिद्द होती. शिवबाच्या लहानपणाचा पहिला गुरुकुल म्हणजे आईची मांडी. जिजाऊंनी त्याला फक्त अक्षरज्ञान दिलं नाही, तर धर्म, न्याय आणि शौर्याचे संस्कार दिले. महाभारत, रामायण, भागवत या ग्रंथातील वीरपुरुषांच्या कथा त्या प्रेमानं सांगत. भीष्माचं वचन, अर्जुनाची एकाग्रता, रामाची धर्मनिष्ठा हे सगळं बालशिवबाच्या मनात कोरलं गेलं. शिवबा आईच्या कथांमधून शिकला की युद्ध जिंकण्यासाठी तलवार जितकी महत्त्वाची, तितकाच महत्त्वाचा न्याय आणि प्रामाणिकपणा आहे. त्याच्या बालपणी जिजाऊंनी त्याला धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी शिकवण्याची व्यवस्था केली.
पण एक गोष्ट वेगळी होती. जिजाऊंनी त्याला सांगितलं, शिवबा, तुझी तलवार केवळ वैरी मारण्यासाठी नाही, तर निरपराधांचं रक्षण करण्यासाठी आहे. हेच विचार पुढे जाऊन त्याच्या प्रत्येक मोहिमेचं सार बनले. बालपणी शिवबा वडील शहाजीराजे भोसल्यांकडे फारसा नव्हता. शहाजीराजे आदिलशाही दरबारात महत्त्वाचे सरदार होते, पण त्यांचं लक्ष मुघल आदिलशाही राजकारणात गुंतलेलं होतं. त्यामुळे शिवबा जास्त वेळ आईसोबत राहिला. आईसोबत पुण्याच्या पडक्या गावात, साऱ्या उद्ध्वस्त वाड्यांमध्ये लोकांची व्यथा ऐकण्यात त्याने एक गोष्ट समजली. जनतेचं दुःख जर आपलं दुःख वाटलं तरच त्या लोकांचं मन जिंकता येतं. शिवबाच्या बालपणी त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींनी त्याच्या मनावर खोल परिणाम केला. गावात मुघल सैनिक येऊन लुटमार करायचे, मंदिरं उद्ध्वस्त केली जायची. लोकांच्या चेहऱ्यावर भीती पाहून त्याच्या मनात राग पेटायचा. पण त्याचबरोबर एक प्रश्नही, हे थांबवणार कोण? अशा परिस्थितीत जिजाऊंनी शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं. त्या म्हणायच्या, हे राज्य आपल्या लोकांचं हवं, आपल्या धर्माचं हवं आणि इथे न्याय हवा. शिवबाच्या बालपणीचा हाच विचार पुढे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया ठरला. रणनीतीचा धडा. खरी लढाई ही मनात सुरू होते. स्वराज्याचं स्वप्न प्रथम विचारात येतं, नंतर तलवारीत उतरवतं. बालपणातील संस्कार हे नेता घडवतात. युद्धकौशल्य शिकणं महत्त्वाचं आहे, पण त्यामागचं उद्दिष्ट अधिक महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे शिवनेरी किल्ल्यावर लहानपणी पेरलेलं हे स्वराज्याचं बीज पुढे छत्रपतींच्या रूपाने फुलणार होतं आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलणार होता. संक्षेप 3. तरुण शिवबा, स्वप्न ते वास्तव. शिवबाचं बालपण आईच्या संस्कारांनी घडत असतानाच त्याच्या मनात एक गोष्ट पक्की होत होती. आपलं राज्य आपल्या लोकांसाठी उभं करायचं. पण स्वप्न पाहणं आणि ते वास्तवात आणणं यात प्रचंड अंतर असतं. तरुण वयात पाऊल टाकता शिवबासमोर हीच खरी कसोटी होती. 1645चं सुमार. शिवबा केवळ 15 वर्षाचा, पण त्याची नजर आता फक्त किल्ल्यांवर नव्हती, तर स्वराज्य उभारणीच्या योजनांवर होती. पुणे परिसरातील लोकांना तो भेटत असे, त्यांची अडचण ऐके आणि हळूहळू त्यांचा विश्वास जिंकू लागला. जनतेला जाणवलं, हा तर फक्त सरदाराचा मुलगा नाही, तर आपल्यासाठी लढणारा नेता आहे. तोरणा किल्ल्याचा विजय. 1646मध्ये शिवबाने आपल्या स्वराज्य स्वप्नाचा पहिला पायाभूत टप्पा गाठला. तोरणा किल्ला जिंकून. हा विजय केवळ लष्करी नव्हता, तर मानसिक होता. कारण या विजयाने सर्वांना कळलं की शिवबा हा फक्त विचारवंत नाही, तर कृतिशील नेता आहे. तोरणा घेतल्यावर त्याचं नाव पसरलं, पण त्याचबरोबर वैऱ्यांची नजर त्याच्यावर रोखली गेली. रणनीती. गनिमी कावा. तरुण शिवबाने पारंपरिक मोठ्या लढायांपेक्षा छोट्या पण चपळ हल्ल्यांचा मार्ग निवडला. गनिमी कावा हीच त्याची ओळख झाली. डोंगर, कडे, जंगलांचा वापर करून वैऱ्यावर अचानक हल्ला करून लगेच माघार घेणं, हे तंत्र मुघल आणि आदिलशाही लष्करासाठी पूर्णपणे नवीन होतं. यातला मोठा फायदा म्हणजे कमी सैन्य असतानाही मोठ्या फौजेवर मात करता येणं. मावळ्यांचा विश्वास. शिवबाने आपल्या लहानच्या सैन्याला कधीच सैनिक म्हणून पाहिलं नाही, तर बंधू म्हणून पाहिलं. त्यांच्याशी जेवणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांना लढाईचं खरं उद्दिष्ट समजावून सांगणं, या गोष्टींमुळे मावळ्यांचा त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा विश्वास बसला. त्यांच्यासाठी ही फक्त पगाराची नोकरी नव्हती, तर हे होता स्वराज्यासाठीचं युद्ध. राजकीय समज. फक्त तलवारीने स्वराज्य उभं होत नाही, हे शिवबाला चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे त्याने वेळोवेळी काही सरदारांशी, गावकऱ्यांशी आणि अगदी शत्रूच्या दरबारातील काही लोकांशीही मैत्री करून गुप्त माहिती मिळवली. या माहितीमुळे त्याला वैऱ्याच्या हालचालींचा अंदाज यायचा आणि पुढचं पाऊल टाकता यायचं. स्वप्न वास्तवाकडे. तरुणपणीच त्याने ठरवलं होतं की स्वराज्य केवळ मराठ्यांसाठी नाही, तर सर्व धर्म आणि जातींच्या लोकांसाठी सुरक्षित स्थान असेल. हे स्वप्न त्याने आपल्या प्रत्येक मोहिमेत लक्षात ठेवलं. मग ती तोरणा किल्ल्याची जिंका असू की आसपासच्या प्रदेशावर आपली छाप सोडणं. धडा. स्वप्न तेव्हा सफल होतं जेव्हा त्यात कृतीची ताकद असते. कमी संसाधनातही योग्य रणनीतीने मोठे बदल घडता येतात. नेता लोकांशी नातं जोडतो, तर ते त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. तरुण शिवबाचा हा टप्पा म्हणजे स्वप्नातून वास्तवाकडे होणारी पहिली मोठी पायरी, जिच्यावर पुढच्या सर्व विजयांची पायाभरणी झाली. संघर्षाचा काळ. शौर्याची परीक्षा.
तरुण शुबाने तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याचा पाया घातला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. कारण त्याच्या वाढत्या प्रभावाने आदिलशाही दरबार आणि मुघल सत्ताधारी दोघांच्याही कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. यातील पहिली मोठी कसोटी ठरली अफझल खानाचा सामना. अफझल खानाचा डाव. अफझल खान हा आदिलशाहीचा बलाढ्य सेनापती, उंच, ढिप्पाड आणि कपटी. त्याचं काम स्पष्ट होतं, शिवबाला संपवणं. खानाने प्रतापगडावर महाराजांना भेटायचं आमंत्रण दिलं. बाहेरून मैत्रीचा हात पुढे केला, पण आतून कट रचला होता. महाराजांना मात्र माहिती मिळाली होती की खान कपट करणार आहे. पण त्याने ही भेट स्वीकारली, कारण इथे केवळ युद्धाचा नव्हे तर बुद्धीचा विजय मिळवायचा होता. प्रतापगडाचा दिवस 1659चा तो दिवस. दोन्ही नेते प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटले. खानाने मिठी मारल्याच्या बहाण्याने कट्ट्यार खुपसायचा प्रयत्न केला, पण शिवबाने आधीच वाघनखे आणि चिलकत घालून तयारी केली होती. वाघनखाच्या एका फाटक्याने अफझल खान संपला. ही घटना केवळ युद्धातील युक्ती नव्हती, तर मानसिक युद्धातील विजय होता. मराठ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटली. आपला राजा फक्त शूर नाही, तर चतुर आहे. पुढील मोहिमा. अफझल खानाच्या पराभवानंतर शिवबाने वाई, जावळी आणि कोकणातील अनेक किल्ले जिंकले. यामुळे आदिलशाही कमकुवत झाली. पण मुघल बादशहा औरंगजेबाचे लक्ष शिवबावर गेलं. मग औरंगजेबाने त्याचा सेनापती शाहिस्तेखान पुण्यावर पाठवला. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात राहू लागला, पण महाराजांनी रात्रीच्या वेळी धाडशी हल्ला करून त्याला जखमी केलं आणि हैदराबादकडे पळवून लावलं. हा हल्ला गनिमी काव्याचं सर्वोत्तम उदाहरण ठरला. रणनीतीचे सोनेरी नियम. या काळात शुबाने काही महत्त्वाचे तत्व पक्के केले. अचानक हल्ला, वैरेला तयारीची संधी मिळू न देणे, भौगोलिक लाभ, डोंगर, घाट, जंगलांचा अचूक वापर, जनतेचा आधार, लोक वैरीला अन्न, पाणी किंवा माहिती देणार नाहीत याची खात्री, शौर्याची खरी परीक्षा. या संघर्षा काळात शिवबा अनेकदा संख्येने कमी होता, पण त्याचं शौर्य आणि वेगवान निर्णय क्षमता त्याला प्रत्येक वेळी वरचढ रावायची. ही केवळ तलवारीची लढाई नव्हती, तर ही होती मनोधैर्याची लढाई. त्याचं प्रत्येक पाऊल स्वराज्याच्या दिशेने उचललेलं होतं आणि प्रत्येक विजय जनतेला हे पटवून द्यायचा की हा राजा आपल्यासाठी प्राण देईल. धडा. युद्धात फक्त ताकद नाही, तर योग्य वेळ आणि युक्ती हवी. विश्वासघात होऊ शकतो हे गृहीत धरूनच योजना आखावी. नेता स्वतः संकटात उतरला तरच लोक त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. असा हा संघर्षाचा काळ, ज्यात शिवबाने शत्रूंना हरवलं, लोकांचा विश्वास जिंकला आणि स्वराज्याच्या ध्वजाला नवी ताकद दिली. आग्रा प्रसंग. कैदेतून सुटका. 1666 साल. औरंगजेबाने एक राजकीय डाव टाकला. शिवाजी महाराजांना दिल्ली म्हणजे आग्रा दरबारात बोलावलं. वरकाराने आमंत्रण हे सन्मानासाठी होतं, पण आतून उद्देश वेगळाच होता. शिवाजीबाला आपल्या ताब्यात ठेवणे आणि त्याचा प्रभाव कमी करणे. आग्रा दरबारातील अपमान. महाराज दरबारात पोचले तेव्हा त्यांना योग्य मान मर्तबा देण्याऐवजी राजपूत सरदारांच्या मागे उभं केलं. हा अपमान महाराजांना असह्य झाला. त्यांनी तिथेच औरंगजेबाला आपला रोष दाखवला. यामुळे महाराजांना गुपचूप कैदेत टाकण्यात आलं. वरकरणी पाहुणा प्रत्यक्षात कैदी. कैदेतील दिवस. कैदेत असतानाही शिवबा खचले नाहीत. त्यांनी आपल्या मुलगा संभाजीराजांसह परिस्थितीचं अचूक विश्लेषण केलं. त्यांच्या मनात सतत योजना सुरू होती, इथून सुटका कशी करायची. मुघल सैनिकांनी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होती, पण महाराजांचा धीर आणि संयम अविचल राहिला. सुटकेची योजना. महाराजांनी आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी एक अनोखी युक्ती रचली. त्यांनी रोजच्या पूजेसाठी मठ मंदिरांना फळे गोडाचे मोठे टोपले पाठवायला सुरुवात केली. हे काही दिवस चालू राहिले, त्यामुळे मुघल पहारेकरी निर्धास्त झाले. नंतर एक दिवस महाराज स्वतः त्या टोपल्यांपैकी एका मोठ्या टोपलीत लपून बसले आणि बाहेर पाठवणे गेले. संभाजीराजांना दुसऱ्या दिवशी वेगळ्या योजनेने बाहेर काढण्यात आलं. गनिमी काव्याचं अद्वितीय उदाहरण. ही सुटका केवळ गनिमी काव्याचं अद्वितीय उदाहरण नव्हतं, तर मानसिक सामर्थ्याचंही दर्शन होतं. कारण कैदेत असताना मनोधैर्य न गमावता योग्य वेळी अचूक योजना अंमलात आणणं हे प्रत्येकाला जमत नाही.
महाराजांचे पुनरागमन. सुटकेनंतर महाराज थेट महाराष्ट्राकडे वळले. मुघलांना अजूनही वाटत होतं की तो कैदेतच आहे, पण काही दिवसांतच तो रायगडावर परत आला. हा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरला. कैदेतही आपण हारलो नाही, तर बाहेर आल्यावर आपण नक्की जिंकू शकतो. धडा: शांतता आणि संयम. संकटात घाबरून निर्णय घेतला तर अपयश निश्चित, पण शांतपणे विचार केलास मार्ग नक्की मिळतो. शत्रूला सवय लावणे. काही गोष्ट वारंवार करून शत्रूचा त्याची सवय लावून त्याचाच गैरफायदा घेणे. गोपनीयता. सुटकेची योजना फार थोड्या लोकांना माहीत ठेवणे. धडा: संकट कितीही मोठा असो, मनोधैर्य टिकवला तर मार्ग निघतोच. यश मिळवण्यासाठी बुद्धी, संयम आणि योग्य वेळी यांचा संगम आवश्यक. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी कधी तलवार तर कधी युक्ती उपयोगी पडते. आग्रा प्रसंग हा केवळ शिवाजी महाराजांच्या शौर्याचा नाही, तर त्यांच्या बुद्धी, संयम आणि गनिमी काव्याचा अचूक वापराचा जिवंत पुरावा आहे. स्वराज्याचा शिखर, राज्याभिषेक आणि विस्तार. 1674 साल. रायगड किल्ला सोहळ्याच्या तयारीने उजळून निघाला होता. अनेक वर्षांच्या संघर्ष, बलिदान आणि युक्तीच्या प्रवासानंतर आता स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळणार होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक समारंभ नव्हता, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरण्याचा क्षण होता. राज्याभिषेकाचा सोहळा. जगभरातून पंडित, सरदार, प्रजा आणि मान्यवर रायगडावर जमले. पंडित गागा भट्टांनी वेदघोषात महाराजांचा हिंदू छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. महाराज सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा तो क्षण हजारो मराठ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. कारण हा फक्त एका राजाचा विजय नव्हता, तर प्रत्येक मराठी माणसाचा विजय होता. राज्याभिषेकानंतर शिवबा केवळ एक सरदार राहिले नाहीत, ते स्वराज्याचे सार्वभौम राजे झाले. सुव्यवस्थेची सुरुवात. राज्याभिषेकानंतर महाराजांनी लगेच शासन यंत्रणेत सुधारणा केली. अष्टप्रधान मंडळ, प्रत्येक मंत्र्याला ठराविक जबाबदारी. न्यायव्यवस्था, प्रजेच्या तक्रारी तातडीने सोडवणे. करप्रणाली, शेतकऱ्यांवर कमी भार आणि व्यापाराला प्रोत्साहन. सैन्य विस्तार आणि किल्ल्यांची जाळी. महाराजांनी समुद्र किनाऱ्यावर सिंधुदुर्ग आणि जंजिरासारखे किल्ले बांधून जलसंपदा सुरक्षित केली. भूप्रदेशात नवे किल्ले बांधले, जुन्यांची दुरुस्ती केली. त्यांचे सैन्य केवळ ताकदवान नव्हते, तर प्रत्येक सैनिक गनिमी काव्यात निपुण होता. दक्षिणेतील मोहिमा. राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण मोहीम राबवली. तंजावर, जिंजी, वेल्लूरपर्यंत मराठ्यांचा ध्वज फडकला. ही मोहीम केवळ सैनिकी विजय नव्हती, तर दक्षिण भारतीय हिंदू राज्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. आंतरराष्ट्रीय संदेश. महाराजांच्या कारभाराने मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज आणि इंग्रजांपर्यंत एक संदेश गेला की मराठे आता फक्त डोंगरात लढणारे गनिमी नाहीत, तर सुव्यवस्थित राज्याचे मालक आहेत. रणनीतीचे धडे. राजकीय मान्यता महत्त्वाची. लढाया जिंकण्याइतकंच त्या जिंकलेल्या भूमीला कायदेशीर मान्यता मिळवणं आवश्यक. सुव्यवस्था हीच शक्तीची खरी किल्ली. फक्त तलवार नको, न्याय आणि विकासही हवाच. समुद्री व भूप्रदेशाचा संतुलित वापर. युद्ध केवळ जमिनीवरच नाही, तर समुद्रावरही लढावं लागतं. धडा. यश मिळाल्यावर समाधान न मानता पुढेही मजबूतीने वाटचाल करावी. राज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर जबाबदारी. प्रजेच्या कल्याणावर लक्ष ठेवणारा राजा शतकानुशतक स्मरणात राहतो. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांचं स्वराज्य एक सुव्यवस्थित, शक्तिशाही आणि जनतेच्या विश्वासाचं साम्राज्य बनलं, जे पुढे मराठा साम्राज्याच्या भक्कम पायाचं रूप घेणार होतं. सक्र-विणसाथ, अखेरचे दिवस आणि वारसा. राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा विस्तार आणि स्थिरता यावर शिवाजी महाराजांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं. पण वय वाढत होतं, मोहिमा सतत सुरू होत्या आणि शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागला. तरीही महाराजांचा आत्मविश्वास आणि धडाडी मात्र तसूभरही कमी झाली नाही. शेवटच्या मोहिमा. 1676 ते 78 दरम्यान महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली.
दूरवरच्या हिंदू राज्यांना मदत करताना त्यांनी स्वराज्याच्या सुरक्षितेसाठी दक्षिणेकडे भक्कम तटबंदी उभारली. या मोहिमांनी मराठा साम्राज्याचा व्याप वाढवला, पण त्याचबरोबर महाराजांच्या आरोग्यावर ताण आला. आजारी पडणे. 1680च्या सुरुवातीला महाराज आजारी पडले. वैद्यकीय उपचार चालू होते, पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. रायगडावर त्यांच्या आजूबाजूला अष्टप्रधान, सरदार आणि कुटुंबीय होते. आजारी असूनही महाराज सतत राज्याच्या कारभाराची चौकशी करत होते. स्वराज्य टिकावं, प्रजेला त्रास होऊ नये, हीच त्यांची शेवटची काळजी होती. महाराजांचा देहांत 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. ही बातमी ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण ते केवळ राजा नव्हते, ते जनतेचे रक्षक, प्रेरणादायी नेता आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. वारसा आणि प्रभाव. महाराजांचा वारसा हा फक्त जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये किंवा लढायांमध्ये नाही, तर स्वराज्याच्या तत्त्वज्ञानात आहे. गनिमी कावा, मर्यादित साधनातून मोठ्या साम्राज्यांना हरवण्याची कला, प्रजेला केंद्रस्थानी ठेवणं, शेतकरी, व्यापारी, स्त्रिया आणि सैनिक सर्वांची काळजी घेणं, धर्मनिरपेक्षता, स्वतः हिंदू असूनही मुस्लिम प्रजेचीही समान काळजी घेणं, प्रशासनिक कौशल्य, अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था आणि करप्रणाली. महाराजांचे जीवनधडे. स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य नाही. स्वराज्याचा उद्देश केवळ सत्ता नव्हे, तर स्वाभिमान आणि न्याय. युक्ती आणि शौर्य यांचा संगम. केवळ तलवार किंवा केवळ बुद्धी पुरेशी नाही, दोन्हींचा योग्य वापर आवश्यक. जनतेचा राजा व्हा. राजा म्हणजे जनतेचा सेवक, स्वतःच्या वैभवाचा गुलाम नव्हे. आपल्या काळासाठी संदेश. आजही शिवाजी महाराजांचं तत्त्वज्ञान लागू होतं. अन्यायाविरुद्ध उभं राहा, जरी शत्रू मोठा असला तरी. संघटन, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर अशक्यही शक्य होतं. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणं नाही, तर पुढे जाऊन मार्ग दाखवणे आहे. शिवाजी महाराजांचा अखेरचा श्वास घेताना स्वराज्य अजून कोवळं होतं, पण त्यांच्या तत्वांनी पुढील पिढ्यांना दिशा दिली. त्यांचा वारसा पुढे संभाजी महाराजांनी आणि नंतर मराठा साम्राज्याने पुढे नेला. आजही शिवाजी महाराज म्हणजे धैर्य, बुद्धी आणि स्वाभिमानाचा शाश्वत दीपस्तंभ, जो प्रत्येक मराठी मनात उजळत राहील. मित्रांनो, ही होती रणजित देसाई लिखित श्रीमान योगी या महान ग्रंथाची सारांश कथा. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांचे पराक्रम आजही आपल्या हृदयात प्रेरणा जागवतात. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर नक्कीच बुकबोली या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण अशाच अजून प्रेरणादायी पुस्तकांच्या कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.